नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली सुरू झाली आणि त्यानंतर जाहिराती अपलोड करण्यासाठी साधारणतः 1 ते 31 तारखेपर्यंत अवधी देण्यात आला, की ज्यामध्ये विविध जी काही जागा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी संस्थांच्या किंवा इतर जी काही जिल्हा परिषदांच्या जागा आहेत त्या अपलोड करण्यासाठीचा अवधी देण्यात आला. आता याच संदर्भात एक परिपत्रकाद्वारे परिपत्रक कोणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कोणासाठी की जेवढ्या काही सर्व या खाजगी संस्था आहेत त्यांच्यासाठीच्या की त्यांना या परिपत्रकाद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया जाहिराती अपलोड करण्याविषयीची पवित्र पोर्टल विषयीची किंवा ही अभियोग्यता जी काही चालणारी प्रक्रिया आहे त्या संदर्भातली ही माहितीसाठी एक महत्त्वपूर्ण अशी बैठकीचं आयोजन केलं जात आहे. त्या संदर्भात हे परिपत्रक जारी केलंय. काय माहिती या परिपत्रकात दिली गेलेली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांपर्यंत आणि माहिती जर आवडली असेल तर लाईक करून कमेंट्स करायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण 21 जूनला टीईटीला सामोरं जातोय आणि आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीतील सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी असणारी ही परीक्षा आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या खास त्यांना आपल्याला माहिती अनिवार्य केली टीईटी आणि का त्याच्यासाठीच गुरुवारी 1.0 बॅचचं आयोजन होते ज्यामध्ये मार्गदर्शक खुद स्वतः बाळासाहेब शिंदे सर. मराठी आणि इंग्रजी हे त्यांचे मुख्य विषय. परिपूर्ण अशी तयारी आणि अगदी हमखास पात्रता धारण करण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बाकी बॅचची सगळे डिटेल स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा, बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे द विनर स्टडी ॲप, हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला जाऊयात आलेल्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटकडे. बघा, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांच्या मार्फत एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे. काय म्हटलंय, ज्यामध्ये प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यासाठी विषय काय आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कारवाई करण्याबाबत. बरोबर, ज्या काही जाहिराती अपलोड करायच्या आहेत त्या संदर्भात आणखीन काय काय विषय त्याच्यामध्ये दिला गेलेला आहे जाणून घेऊयात. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापन अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक रात्र शाळातील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक सेवक भरती अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली 2025. त्याच्या अगोदर 2 संपन्न झालेत हेही आपल्याला माहिती आहे. प्राप्त गुणांच्या आधारे शासन तरतुदी विविध न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहेत. याची पुढची जी काही माहिती दिली आहे ज्यामध्ये शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025चं आयोजन झालं होतं 27/5/2025 ते 5/6/2025. त्याची पार्श्वभूमी दिली आहे सगळी की ज्यामध्ये निकाल लागला, विद्यार्थी किती बसले होते ते दिले, त्यामध्ये या परीक्षेने कोणी दिली ते दिलं, त्यानंतर जी काही पुढे त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला त्याविषयी माहिती आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 2025 नुसार पदभरतीत आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत कार्यालयाकडून याआधी 17/10/25 ते 17/3/2026 रोजी ही बिंदू नामावली भरण्यासाठी अवधी देण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष 25-26च्या संच मान्यतेनुसार गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरणं आवश्यक आहे. बरोबर, आता यामध्ये संच मान्यता सन 2025-26 ची कारवाई पूर्ण झाली असून त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांची आपल्याला माहिती ती प्रक्रिया संदर्भातचे व्हिडिओ आपण वारंवार या चॅनलवरती पब्लिकही केलेत. त्यानंतर जी काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत त्यांच्या समायोजनाची दिनांक 31/3/2026 पूर्वी करण्याचेही शिक्षण संचालक कार्यालयीन स्तरावरती क्षेत्रीय कार्यालयांना कळवण्यात आलेले. बरोबर, म्हणजे इथून मागची जी काही कारवाई संपन्न झालेली आहे त्याविषयी याच्यामध्ये नमूद केलंय.
संदर्भित शासन निर्णय 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक असू द्यात, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन पदभरतीस मान्यता दिलेली आहे. बरोबर, हे पण आपल्याला माहिती आहे. पुढे सदर भरती कारवाई करताना शासन निर्णय 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादेत मागणी नोंद करावी. म्हणजे जेवढ्या काही रिक्त जागा आहेत त्यातल्या किती भरायच्या आहेत, 80%. ते सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे. पवित्र पोर्टलवरती सदर नोंदणीसाठी हा अवधी आपल्याला माहिती आहे 1/5/2026 ते 31/5/2026 पर्यंत चालेल असा कालावधी देण्यात येत आहे. नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कालावधीमध्ये जाहिराती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टल वरती प्रसिद्ध देखील करण्यात आलेल्या आहेत. आणि याच कार्यवाहीविषयी आपल्याला परिपत्रकाद्वारे दिसतंय. हे संचालनालयाचं पत्र आहे. संपूर्ण जिल्हा परिषदात असतील, संचालक असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद असतील, खाजगी संस्था असतील, या सगळ्यांच्यासाठी हे परिपत्रक आहे. आणि ते संपूर्णतः कशा बाबतीत आहे तर या अगोदर त्यांनी सगळ्या प्रक्रिया कुठपर्यंत पार झालेल्या आहेत ते सांगितलं. आणि साधारणतः 1 ते 31 पर्यंत रिक्त पदांची माहिती त्याच्यावरती अपलोड करण्याला सांगितले. आणि सर्वात महत्वाचं, उपलब्ध जागेच्या 80% पदभरती करण्याची मान्यता देखील दिलेली आहे. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आहे. त्याद्वारे आपल्याला कळवलंय. सचिन प्रताप सिंह महाप्रसे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, साधारणतः 2 दिवसापूर्वीचं हे परिपत्रक आहे जे आता सगळीकडे आपण पाहतोय. माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची का आहे, कारण यात जेवढ्या जास्तीत जास्त जागा या कालखंडामध्ये या पवित्र पोर्टलवरती येतील तेवढी मोठी भरती प्रक्रिया संपन्न होईल असं आपल्याला लक्षात येते. त्यासाठी शासन स्तरावरती या कारवाई होताना दिसत आहेत. आता बघूया की जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्यांच्या जागा तर अपलोड होतीलच, पण सर्वात महत्वाचं जास्तीत जास्त ज्या काही संस्थांच्या जागा आहेत, बरोबर, जे काही प्रायव्हेट स्कूल आहेत ज्यामध्ये कायम विना अनुदानित असू द्यात, अनुदानित अंशतः असू द्यात, किंवा ज्या प्रतीक्षेत आहेत किंवा जे त्यामध्ये पात्र झालेले आहेत, अशा यांच्या जास्तीत जास्त जागा उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी शासन स्तरावरती कारवाई होताना दिसते. आपणही वैयक्तिकरित्या अशा जास्तीत जास्त संस्थांच्या जागा पोर्टलवरती अपलोड कशा करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आम्ही करतोय, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अनेक होतकरू गरीब जे कष्टकरू तरुण आहेत त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होईल आणि त्यांच्या स्वप्न सरते शेवटी साकार होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, या माहितीसह मी थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.